नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 28 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात गेल्या मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात एकूण 26 ते 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले। या हल्ल्यानंतर सुखरूप घरी परतलेल्या पर्यटकांनी माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा आपबीती सांगितली तेव्हा अशी माहिती समोर आली की दहशतवाद्यांनी मारण्यापूर्वी नाव आणि धर्म विचारला, त्यानंतर गोळ्या झाडल्या। दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया देताना एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळाले। हिंदूंचं नाव विचारून त्यांना मारण्या एवढा दहशतवाद्यांकडे वेळ होता का, असा संतापजनक सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। इतकंच नाही तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी असं वक्तव्य देखील विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। तहूर राणाला आज म्हणजेच सोमवारी NIA ने न्यायालयात हजर केले। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहूर राणाला सोमवारी कडक सुरक्षेत दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले। त्याची 18 दिवसांची NIA कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले। यावेळी NIAच्या पथकाने न्यायालयाकडून तहूर राणाला 12 दिवसांच्या कोठडीची मागणी केली। यावर विशेष न्यायाधीश चंद्रजीत सिंग यांनी NIAच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या तहूर राणा याला कडक सुरक्षेत न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर त्यांच्या नावाची पाटी अजूनही तशीच आहे। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असं या पाटीवर लिहिलेलं आहे। बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे। त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ तसंच विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मात्र आता त्यांच्या राजीनाम्याला 2 महिने उलटूनही मंत्रालयात मुंडे यांच्या केबिन बाहेर त्यांच्या नावाची पाटी ही अद्यापही तशीच असल्याचं बघायला मिळालं। काश्मीरमधील पहलगाम जवळील बैसरण येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला। या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। हल्ल्यातून बचावलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांसमोर सांगितले की 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला। तुम्ही हिंदू आहात का, असा प्रश्न विचारून जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळीबार झाल्याचे सांगितले गेले। या प्रकरणावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का, त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचं म्हणणं आहे की असं काहीच घडलं नाही, असे वक्तव्य आहेत। आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। नितेश राणे म्हणाले की ज्या काँग्रेसने भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता म्हणून दहशतवादाला रंग नाही असे वक्तव्य वडेट्टीवार कसे करू शकतात? त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ऐकावीत। त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे। त्यांच्यावर देशद्रोहाचं कलम लावावं असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय। पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला। केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिल पर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता। महाराष्ट्रातही अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर आले आहेत। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही असे स्पष्ट केले होते। आता दोन्ही त्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता अचूक आकडा लवकरच पोलीस विभाग घोषित करेल, पण जे पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांची ओळख पटली आहे। त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे, त्यांना बाहेर जायला सांगण्यात आले आहे, पण केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडला नाही असे त्यांनी म्हटले।
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पोर्नोग्राफिक कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली। न्यायालयाने केंद्र सरकार आणि 9 OTT सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे। न्यायमूर्ती BR गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले की ही याचिका गंभीर चिंता निर्माण करते। केंद्राने यावर कारवाई करण्याची गरज आहे। हे प्रकरण कार्यकारी मंडळाच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात येते। आमच्यावर असेही आरोप आहेत की आम्ही कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करतो, तरीही आम्ही नोटीस बजावत आहोत। केंद्र सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बाबत काही नियम आधीच अस्तित्वात आहेत। सरकार आणखीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी बाजू मांडली। खरं तर OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अश्लील सामग्रीवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे। याचिकाकर्त्याचा असा युक्तिवाद आहे की अशा कंटेंटचा तरुणांवर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो। मुंबईतील ईडी ऑफिसच्या बिल्डिंगला रविवारी भीषण आग लागली होती। मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या झोनल ऑफिस क्रमांक 1 मध्ये ही आग लागली होती। यामुळे अनेक कागदपत्रे जळाल्याची माहिती समोर आली होती। यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। देवेंद्र फडणवीस म्हणाले की ईडी कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे। ईडीकडे असलेला प्रत्येक कागद सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीमुळे कोणत्याही केसाचाही धक्का लागलेला नाही। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम मधील हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे। या हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी जाहीर केली। या दरम्यान या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे विशेष सत्र आयोजित केले होते। या अधिवेशनाचे कामकाज चालू झाल्यानंतर सभागृहात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या 26 जणांची नावे घेतली। या हल्ल्याची झळ पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत यासह अरुणाचल प्रदेशापासून गुजरातपर्यंत तसेच जम्मू काश्मीर पासून केरळ यासारख्या राज्यांना बसले आहे। जम्मू काश्मीर मधील हा काही पहिलाच हल्ला नाही, मात्र मध्यंतरी हे हल्ले बंद झालेले होते। त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी अशा प्रकारचा मोठा हल्ला जम्मू काश्मीर मध्ये झालेला आहे अशी माहिती त्यांनी दिली। आम्ही 26 लोकांना श्रद्धांजली अर्पण केली। माझ्याकडे शब्द नाहीत। मी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागू की काय करू हे समजत नाही, कारण जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही इथल्या सरकारची नाही, ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे असेही मत अब्दुल्ला यांनी व्यक्त केले। साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडाने नुकतीच हैदराबादमध्ये सूर्याच्या आगामी रेट्रो या सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटला हजेरी लावली आणि त्यावेळी विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांना दिलेल्या इंटेन्स रिएक्शनने सर्वांना हादरवून सोडले। अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला की मला ब्रिटिशांना भेटायचं आहे आणि त्यांना 2 जोरदार कानशिलात लगवायच्या आहेत। मी हल्लीच छावा पाहिला, त्यानंतर माझा संताप अनावर झाला। कदाचित मी औरंगजेबालाही 2 ते 3 जोरदार कानफटात मारेन। मला अशा अनेकांना भेटायचंय ज्यांना मला फक्त मारायचंय। आता तरी माझ्या डोक्यात हेच आहे। भारतातील स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे 22 एप्रिलला भारतातील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला। या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांसह एकूण 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आली। केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत असलेले अनेक करार थांबवले, त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली। आता भारत सरकारने पाकिस्तानला आणखीन एक झटका दिला आहे। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर भारतात 26 पाकिस्तानी YouTube चॅनल्स बंद करण्यात आले आहेत। यामध्ये IPL 2008 मध्ये KKR साठी खेळणारा आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज असलेल्या शोएब अख्तर याच्या YouTube चॅनलचाही समावेश आहे।